स्वप्न भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। कोणीतरी खांद्यावर आमचं जिथे निवासस्थान या भागात आल्यावर वैकुंठवासी विठ्ठलरावजी धेरे साहेब सर्वांना माहिती होतं ढोक बाबा इकडे आले म्हणजे धेरे साहेब म्हणजे एक आत्मीयता आहे। जसं रक्ताचं नातं असतं तसं ज्यांनी आमची खूप सेवा केली कारण सांगतो विलास आपले महाराज येणार आहे, आपले महाराज येणार आहे। माऊली बेरेता मला दवाखान्यात भेटायला पण राजू रवी सगळ्या गेलेल्या व्यक्ती येत नाही। विठ्ठलराव गेले पण असं वाटतंय की कुठून तरी पांढरा स्वच्छ खादीचा सदरा कडक टोपी आणि हसत हसत कीर्तनाला येणार अजून तसं वाटतंय। गए हुए कभी आते नहीं हमें भी मालूम है लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है। विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे पण पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो तुकाराम महाराज हनुमानजीला शरण शरणजी एवढ्यावर कीर्तन होईल। त्याचं कारण सांगतो फक्त त्या दैवतावर एकनिष्ठ उपासना। आम्ही एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही। अभंग वाचा प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही। ती एकनिष्ठ उपासना जो जाको शरण रेखे लक्षात घ्या। एकनिष्ठ उपासक असणारे तुकाराम कोणतेही संत पहा त्या त्या दैवतावर त्यांचं निश्चित प्रेम। एकदा तुलसीदासजीच्या पुढे मजा सांगतो भगवान श्रीकृष्ण गुरुनाथ बाबा उभे राहिले बराच वेळ उभे होते मी तिथेच होतो। अरे पण तुलसीदासजी नमस्कार करे ना। भगवान कृष्णाला वाटलं या संतांनी मला ओळखलं नसावं म्हणून परिचय दिला मी भगवान श्रीकृष्ण आहे। बरं मग काय करू ग्रामपंचायतचा माजी सदस्य आला तरी माणसं कुठं बसून कुठं गेले का ब्रह्मांडाचा मालक आला। कहा कहू छवि आज की भले बने हो नाथ तुलसी मस्तक तब नमे धनुष बाण ले हाथ। या स्वरूपात तू गोकुळ गोपिका पागल केले असेल हा तुलसीदासची शालूट नाही ठोकणार तुला। काय करावं लागेल वापस जा आणि रामाच्या रूपात ये
लोटांगण घालील तुला. मुरली मुकुट दुराय के धनुष्य बाण लिए हात, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भये रघुनाथ विठ्ठल. कोण पाहणार नाही. आता सगळी आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. ज्ञानोबारायाने बरं का रविदास पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा काय पाहिजे, कारण तीर्थयात्रेला जायचं. मग काय प्रासंगिक करार गाडी नाही, पायी जायची. मग पांडुरंगजी विठ्ठलराव भोईर आणि पद्माकर पांडुरंगजी भोईर, वाशिरे महाराजांचा कृपा आशीर्वाद, केशव बाबा, माधव बाबा यांचं मार्गदर्शन आणि सर्व ग्रामस्थ मंडळीचा सहयोग, सर्वांच्या वतीनं निमंत्रण मिळालं. आणि म्हणून तुम्हा सर्व महाराज लोकांचं, श्रोते मंडळीचं, आई बहिणीचं दर्शन झालं. हे माझं परम भाग्य आहे, प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा वाढ होत राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना. वेळेची सवय असल्यामुळे तरी 1-2 मिनिट पुढे गेलो असेल. ज्ञानेश्वर